राम राम. स्वागत आहे सर्वांचं नवीन एका ब्लॉग मध्ये. सर्वात आधी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वजण आपले व्हिडिओ युट्यूबवरून, फेसबुकवरून, व्हॉट्सअपवर जिथं पण बघत असाल त्या सर्व आपल्या मित्र परिवारांना, आपल्या सर्व नातेवाईकांना खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर आपण ट्रॅक्टर घेऊन निघालो होतो शेताकडं. शेताकडून आपल्याला जायचं होतं शिरोळ बनला, कारण जरा टायरामध्ये पाणी भरायचं होतं, कारण आपल्या ट्रॅक्टरचं आता काम चालू होणार होतं. मग म्हणलं चला आता निघावं शिरूरला हळूहळू, कारण ट्रॅक्टर कसं आहे जास्त पळत पण नाही. मग काय लागलो हायवेला, आपल्या शेतामध्ये थोडंसं काम केलं. आपण तिथून निघालो जवळपास शिरोळ बनला. कसं चालतंय ट्रॅक्टर, हे खूप स्पीड नाही हो. कॅमेऱ्यात काय हळू न दिसतंय. त्यानंतर मग म्हणलं निघावं कट्या, कारण आपल्याला जायचं होतं शिरोळ बनला. तिथं तेवढ्यात वाटामध्ये भेटला आपला लहू. लहू म्हणला आपल्याला पण व्हिडिओ मध्ये घ्यायला लागते. म्हणलं ठीक आहे भाऊ, चल तुला पण व्हिडिओ मध्ये घेतो. लहूचा मस्त पैकी एक छानसा व्हिडिओ काढला. खूपच कडक स्माइल हो. कसं आहे, लहू त्याचा व्हिडिओ काढत काढत आणि बोलत बोलत आपण निघालो आपल्या शिरोळ बनला. शिरोळ बनला ट्रॅक्टर वगैरे लावलं. तिथं काय अनवर आणि खोदू भेटले होते. मग म्हणलं मस्त पैकी डिकाशन वगैरे घेतला. चहा नको म्हणत होतं. मग म्हणलं ठीक आहे. तिथून आलो. ट्रॅक्टरचं एक टायर भरलं होतं पाणी, दुसऱ्या टायरात पाणी भरत होतं. कारण आता काय शेतीचे मशागतीचे कामं चालू होणार होते. आपल्याला जायचं होतं उद्या तेरी करायला. मग म्हणलं आजच पाणी वगैरे भरून घेऊ. कसं आहे, उद्या परत इकडे यायला नको. त्यामुळे मग काय भावानं पाणी वगैरे भरायला चालू केली. टायरातली हवा वगैरे सोडली. मग म्हणलं जवळपास पाणी भरतच आलं होतं. अनवर पण गेला होता कामाला. मग म्हणलं चला ठीक आहे. मग काय म्हणलं पंपावर आलोय आता, डिझेल टाकून जावं, परत पुन्हा डिझेल आणायला प्रॉब्लेम नको. मग काय डिझेल टाकीमध्ये डिझेल वगैरे टाकून घेतलं 3,000 रुपयाचं. मॅडमनं लगेच डिझेल वगैरे टाकलं. तिथून आलो गावामध्ये. मग काय मोहीन भेटला. मोहीनला म्हणलं चल जरा शेतापर्यंत सोड. म्हणलं सोडतो की भाऊ. कसं आहे मोहीनची हेअरस्टाईल फिरस्टाईल एकदम कातील केली हो. कसं आहे, मोठा विषय आहे मोहीनचा. मग आलो थंड वगैरे पिऊ. परत लवच्या हॉटेलवर आलो. मस्तपैकी जिरा सोडा घेतला. काय मोहीन स्ट्रिंग लवर आहे, स्ट्रिंग वगैरे पिला. त्यानंतर आपण निघालो परत शेताकडे ट्रॅक्टर घेऊन, कारण आपल्याला आली होती एक लोडिंग. मग म्हणलं ठीक आहे, चला आपण जाऊ आता लोडिंगला, कारण आता सोयाबीनचं सीझन चालू आहे. त्यामुळं काम येतच असतात. मग शेतातलं काम वगैरे आवरलं आणि आपण आलो आपली गाडी घेऊन, कारण पप्पा गेले होते ट्रॅक्टर घेऊन. मग आपण आलो गाडी घेऊन. आपल्या शेतात आपण सोयाबीनची पहिली स्ट्रीप केली. आपलाच वर्गमित्र आपला भाऊ बालभाऊच्या शेतामध्ये आलो होतो. मग काय तिथून सोयाबीन वगैरे भरलं. एक ट्रिप गावात खाली केली आणि दुसरी ट्रिप आपण भरून येणार होतो शिरूरला. चला आता भेटू लवकरच नवीन एका ब्लॉग मध्ये, आणि दुसऱ्या ब्लॉग मध्ये बघू की आपल्या सोयाबीनला रेट काय लागला. नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये सर्व सांगू. धन्यवाद.